विक्री तर सगळेच करू इच्छितात, पण प्रत्येकाला विकता येत नाही. आपण मेहनत तर खूप करतो, पण ग्राहक समोर आला की काही ना काहीतरी चूक होतेच. आज यात सगळ्या चुका सुधारायच्या आहेत. हे लोणचं कितीला आहे? 150 रुपये. पण जर तुम्हाला जास्त वाटत असेल ना, तर थोडं कमी करू शकते. नाही नाही, खूप महाग आहे. मॅडम, अहो ऐका तरी. जर तुम्हाला स्वतःच्या भावावर शंका असेल तर ग्राहक विश्वास कसा ठेवेल? हे लोणचं कितीला आहे? हा 150 रुपयांचा. घरी बनवलेला आहे, अगदी अस्सल मसाले. एकदा चाखून तरी बघा, बाजारात असं कुठेच मिळणार नाही. ठीक आहे, हा द्या ना मला. विक्रीसाठी स्वतःवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. हे लिंबाचं लोणचं आहे, आजीचा जुना फॉर्म्युला. अगदी अस्सल मसाले आहेत, कुठलाही केमिकल नाहीये. आणि अजून काही आंबट हवं असेल तर करवंदाचं लोणचंही आहे, किंवा मग मिरचीचं दाखवू का? नाही ठीक आहे, मी नंतर येते. जास्त नाही, योग्य पद्धतीने बोलणं महत्वाचं आहे. अस्सल घरचं लिंबूचं लोणचं आहे, पराठा किंवा डाळ भातासोबत परफेक्ट. 150 जास्त आहे, 100 मध्ये द्याल का? अच्छा, घ्या मग. लहान चूक मोठा परिणाम. लगेच हो नका बोलू, नाहीतर तोटा होऊ शकतो. 100 मध्ये तर नाही मिळणार, पण जर तुम्ही 2 घेतलेत ना तर डिस्काउंट मिळेल. अशा प्रकारे स्मार्ट नेगोसिएशन केल्याने तुमचा नफा निश्चित आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया नवे ग्राहक कसे आणायचे आणि त्यांच्या सूचनांना स्वतःची ताकद कशी बनवायची. मल्टिप्लाय फायनान्सचं ज्ञान कुठेही कधीही.